गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण प्रॅक्टिस सेट 2.4 बघत होतो. तर 2.4 मधला आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व झालेला आहे. आज आपण क्वेश्चन नंबर 3 घेणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेला आहे, विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला काही टिप्स दिलेले आहे सोल्युशनमध्ये. तर त्या टिप्सचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फर्स्ट आपल्याला दिलेले इक्वेशन कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहे. आफ्टर दॅट दिलेल्यानुसार आपल्याला B² मायनस 4AC व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि जो काही आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मायनस B प्लस मायनस रूट B² मायनस 4AC डिवायडेड बाय 2A या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि लास्टमध्ये आपल्याला याचे रूट्स कॅल्क्युलेट करायचे आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार आहे. इझी आहे, सेम प्रोसेस आहे. बघा हेच ते इक्वेशन आहे, x² प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. या इक्वेशनला सर्वात आधी आपण कम्पेअर करणार क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आफ्टर दॅट आपण ABCच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 2 रूट 3, B ची व्हॅल्यू बघा B इज इक्वल टू 2 रूट 3 आहे ती, आणि C ची व्हॅल्यू दिलेली आहे 3. तर दिलेल्या ॲक्टिव्हिटीनुसार आपण सॉल्व करणार. क्वेश्चनमध्ये जसं दिलेलं आहे त्या टिप्सनुसार सॉल्व करणार. आधी आपण ABCच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. आता काय करणार याच्यामध्ये आता आपण B² मायनस 4AC ची व्हॅल्यू काढणार सर्वात आधी. आफ्टर दॅट दिस व्हॅल्यू पुटअप करणार आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये. मग काय इथे बघा B² मायनस 4AC ची व्हॅल्यू काढत आहे. ते काय करणार, B ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 रूट 3 आणि त्याचा स्क्वेअर करणार, कारण इथे B चा स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर केलेला आहे, मायनस 4AC. तर 4 मल्टिप्लाय बाय E ची व्हॅल्यू 1, C ची व्हॅल्यू 3. आता इथे बघा 4 मल्टिप्लाय बाय 3 कसं येणार, तर हा जो स्क्वेअर आहे तर या 2 चा स्क्वेअर होणार 4 आणि हा जो 3 आहे म्हणजेच कसा, तर रूट 3 त्याचा स्क्वेअर, तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होते आणि 4 मल्टिप्लाय बाय 3 होतं, म्हणजे 4 3 चा 12 आन्सर येते. आणि त्याच्यानंतर 4 1 चा 4 आणि 4 3 चा 12, म्हणजे 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं आन्सर काय आलेलं आहे बघा इथे B² मायनस 4AC चा आन्सर आलेला आहे 0. तर हेच जे काही आलेलं आन्सर आहे ते आन्सर आपण कशामध्ये पुटअप करणार, जो काही आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुटअप करणार. तर बघा आपलं इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, एक्स या व्हेरिएबलमध्ये, म्हणून मी फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा x इज इक्वल टू मायनस B प्लस मायनस रूट B² मायनस 4AC डिवायडेड बाय 2A करणार. आणि त्याच्यानंतर काय करणार, इथे लास्टमध्ये B ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती पुटअप करणार आणि इथे मायनस साईन. बघा इथे व्यवस्थित लक्षात येत नसेल तर मी पुन्हा लिहिते, इथे B ची व्हॅल्यू मायनस साईन ॲज इट इज ठेवते आणि B ची व्हॅल्यू 2 रूट 3 लिहिली मी इथे व्हॅल्यू, आणि प्लस मायनस जो काही फॉर्म्युला आहे B² मायनस 4AC, तर आपण B² मायनस 4AC ची ऑलरेडी व्हॅल्यू काढलेली आहे 0, तर इथे 0 पुटअप करणार आणि डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 मीन्स 2. तर नेक्स्ट काय होणार, इथे ही जी व्हॅल्यू आहे 2 रूट 3, तर याच्यामध्ये मायनस 2 रूट 3 असंच राहणार आणि 2 डिवायडेड बाय 2, तर 2 गेट कॅन्सल. इथे रिमेनिंग राहते ओनली मायनस रूट 3, म्हणजेच काय याचे रूट्स काय निघतात, मायनस रूट 3 मायनस रूट 3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक equation. These are the last example of 2.4 practice set. Let's we learn new topic in this unit. See, याच्यामध्ये आपण काय बघणार, नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे, पण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्सचं नेचर बघायचं आहे ते कसं आहे. तर त्याच्यासाठी 3 रूल्स दिलेले आहे. रिमेंबर दिस 3 रूल्स. तुम्हाला ते 3ही रूल्स लक्षात ठेवायचे आहे.
एक्झाम्पल सॉल्व करत असताना लक्षात यायला पाहिजे की इथे कुठला रूल यूज होत आहे. तर बघा इथे काय नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणत आहे, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय b² - 4ac अँड इट्स डिनोटेड बाय डेल्टा. म्हणजेच काय तर ही रूट्स राहणार क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कुठलं b² - 4ac हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स राहणार आहे आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सला आपण डिनोटेट करणार डेल्टाने. तर या साईनला आपण डेल्टा असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. तर फर्स्ट थिंग तर हे लक्षात ठेवायचे याच्यामध्ये की जे काही रूट्स दिलेलं आहे त्या रूट्सला ते रूट्स आहे b² - 4ac आणि त्या रूट्सला डिनोट करतो आपण डेल्टा या सिम्बॉलने. तर रूल नंबर फर्स्ट काय दिलेला आहे बघा, इफ b² - 4ac इज इक्वल टू 0 असेल तर देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. म्हणजेच काय, याचा अर्थ काय आहे, आपण जेव्हा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करणार आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे काही रूट्स आहे त्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर ते इक्वेशन कसं राहणार आहे, रिअल अँड इक्वल इक्वेशन राहणार आहे और रूट्स त्याचे. हे झालं फर्स्ट रूल. म्हणजे फर्स्ट रूलमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण डेल्टाची व्हॅल्यू काढू, डेल्टाची म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढू तर त्याची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. 0 व्हॅल्यू येत असेल तर ते दिलेलं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते इक्वेशन रिअल अँड इक्वल असते. रूल नंबर 2 बघा, रूल नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. बी केअरफुली लक्षात ठेवायचे रूल्स आहे, याच्यावरच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. जर b² - 4ac ची व्हॅल्यू जर ग्रेटर दिलेली असेल देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. म्हणजेच काय, याच्यामध्ये जो काही डेल्टा आहे म्हणजेच b² - 4ac जर हा ग्रेटर असेल तर दिलेलं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार ते कसं राहणार, रिअल अँड अनइक्वल इक्वेशन राहणार. रूल नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, जर b² - 4ac लेस दॅन 0, इफ b² - 4ac लेस दॅन 0 देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. लास्ट याच्यामध्ये दिलेलं आहे की जे काही आपलं रूट्स आहे तर त्याची व्हॅल्यू लेस दॅन येत असेल तर ते रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं राहतं, रिअल राहत नाही. म्हणजे दिलेलं जे काही इक्वेशन असतं ते रिअल राहत नाही. इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं म्हटलं तर एखादा एक्झाम्पल सॉल्व करत असणार आपण तर त्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर ते इक्वेशन रिअल अँड इक्वल असेल. ज्या इक्वेशनची व्हॅल्यू ग्रेटर येत असेल ते लक्षात ठेवायचं रिअल अँड अनइक्वल असतं आणि एखाद्या इक्वेशनची व्हॅल्यू लेस दॅन येत असेल तर लक्षात ठेवायचं ते इक्वेशन रिअल इक्वेशन होणार नाही. नेक्स्ट लक्षात घ्या, b² - 4ac दिस इज ऑल्सो कॉल्ड डिस्क्रिमिनंट. का बरं मी सांगत आहे की b² - 4ac याला डिस्क्रिमिनंट सुद्धा असं म्हणतात, कारण आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व करत असताना हाच वर्ड येणार. तर आपल्याला काय डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डेल्टा सुद्धा म्हणू शकतो आपण. तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये या डिस्क्रिमिनंट म्हणून आपल्याला काही व्हॅल्यूज काढायच्या सांगितल्या जातील. नंतर बघा, लेट्स वी सी ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय तर b² - 4ac च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की या दिलेल्या रूट्सचे नेचर काय आहे. तर आपण सांगू शकतो की नेचर काय आहे. बघा आता फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे, काय दिलेली आहे फर्स्ट व्हॅल्यू 50. तर बघा तीनही रूल मी तुम्हाला या 3 याच्यावरून समजावून सांगते की आपल्या दिलेले जे काही रूट्स आहे 50 - 30 अँड 0 याचे रूट्स कसे येणार. तर जे काही मी फर्स्ट, सेकंड आणि 3 रूल्स सांगितलेले आहेत त्या रूल्समध्येच आपण या रूट्सचे नेचर फाइंड आउट करणार आहोत. तर बघा इथे 50 दिलेला आहे. 50 म्हणजे काय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि 50 ही मोठी व्हॅल्यू आहे, ग्रेटर व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय, इथे काय होणार,
बी स्क्वेअर मायनस 4ac ही ग्रेटर व्हॅल्यू होणार दॅन 0. ओके, तर म्हणजेच काय इथे रूट्स कुठलं होणार, मग जर ग्रेटर व्हॅल्यू येत असेल तर रूट्सचं नेचर काय होणार रिअल अँड अनइक्वल. तर मग आपण काय लिहिणार, रिअल अँड अनइक्वल. सेम आता सेकंड बघा, इथे -30 दिलेलं आहे. मायनस म्हणजे 0 पेक्षा लहान व्हॅल्यू, ऑल 0 पेक्षा लहान व्हॅल्यूज असतात. तर मग इथे कसं येणार, डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 येणार. लेस दॅन 0 जर येत असेल तर दॅट मीन्स वी कॅन से इक्वेशन आर नॉट रिअल. इक्वेशन आर नॉट रिअल. हे झालं. आणि थर्ड व्हॅल्यू दिलेली आहे 0, तर थर्ड व्हॅल्यूमध्ये 0 दिलेली आहे म्हणजे काय, इथे बघा 0 व्हॅल्यू आल्यानंतर जे काही आपल्याला दिलेले इक्वेशन असते ते कसं असते, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 जर असेल, ही व्हॅल्यू जर 0 असेल तर दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असते, रिअल अँड इक्वल. These are the 3 rules of the nature of roots of quadratic equation. नेक्स्ट कॉन्सेप्ट बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. म्हणजेच काय, इथे काय दिलेले राहणार, रूट्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे काही कोएफिशियंट आहे त्याच्यामधलं आपल्याला काय बघायचे आहे, रिलेशन बघायचं आहे. तर इथे अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन. म्हणजे याच्यामध्ये बघा आता न्यू अल्फा आणि बीटा या सिम्बॉलचा यूज केलेला आहे. अल्फा आणि बीटा हे काय आहे, रूट्स आहे म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. तर आपल्याला अल्फा आणि बीटाचा यूज करून सुद्धा काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ते कसे सॉल्व्ह करणार, ह्याला अल्फा म्हणतो आपण आणि याला बीटा रीड करतो. तर बघा, ही ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करूनच आपल्याला काय काढायचे आहे, रूट्स काढायचे आहे. तर बघा, याच्यामध्ये डायरेक्टली फॉर्म्युलेज दिलेले आहे. तर त्या फॉर्म्युल्याचा यूज करूनच आपण सॉल्व्ह करणार. अल्फा प्लस सर्वात आधी तर एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 जे काही दिलेले इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये काय ए बी आणि सीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट, जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार तेव्हा आपल्याला ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावं लागेल. आफ्टर दॅट आपल्याला त्या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून जे काही रूट्स आहे ते रूट्स काढावं लागेल. बघा, मग आता इथे काय होणार, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा मल्टिप्लाय बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. म्हणजेच दिलेल्या जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आहे तर इथे बीची व्हॅल्यू आणि एची व्हॅल्यू यूज करून अल्फा प्लस बीटा काढू शकतो आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू सी आणि एची व्हॅल्यू पुटअप करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, जस्ट ॲक्टिव्हिटी बघणार जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. एक्झाम्पल दिलेलं आहे 10x स्क्वेअर प्लस 10x प्लस 1 इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये काय होणार, सर्वात आधी तर दिलेले इक्वेशन आपण कम्पेअर करणार जनरल फॉर्म सोबत, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म सोबत आणि एबीसीच्या व्हॅल्यूज काढणार. आधी एची व्हॅल्यू 10, बीची व्हॅल्यू 10 आणि सीची व्हॅल्यू 1. नंतर काय होणार, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला माहीतच आहे मायनस बी अपॉन ए आहे व्हॅल्यू. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू बीची व्हॅल्यू दिलेली आहे 10 आणि एची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे 10 आणि मायनस साईन आहे इथे. तर इथे काय होणार, 10 अपॉन 10 मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस 1. सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए दिलेला आहे. तर इथे काय, सीची व्हॅल्यू 1 आहे आणि एची व्हॅल्यू 10 आहे. तर 1 अपॉन 10 म्हणजेच अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली 1 अपॉन 10. यामध्ये बघा, तुम्हाला जस्ट फॉर्म्युलेज रिमेंबर करायचे आहे आणि इट इज necessary to remember this all rules.